एक मुलगा सिरियस आहे, अजून हॉस्पिटलमध्ये आहेतच. त्याच्यावर 307 गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, ते अजून काही झालेलं नाही. तेवढीच माझी मागणी आहे. दोन्ही बाळांना कुऱ्हाडीने मारहाण झाली होती आणि त्यापैकी आदित्य हा जास्त क्रिटिकल होता. मुख्य आरोपी आहे, त्याला अटक केलेली नाही, त्याच्या भावाला अटक केलेली आहे. त्यांची परिस्थिती कशी होती? रक्तस्राव होत होता, पूर्ण सगळे रक्ताला अशी भरलेली आणि पडलेली खाली दोघं. पोलिसांनी विचारले कुऱ्हाड जप्त. आम्ही विचारल्यानंतर कुऱ्हाड कुठे आहे, तर त्यांच्या वडिलांनी सांगितले आमचं आम्ही घेऊन येतो असं सांगितलं आणि पोलीस तसंच निघून आले. खरं म्हणजे ही आप मर्डरची केस आहे, पण पोलिसांनी जाणून बुजून ही आप मर्डरची केस लावलेली नाही. कोल्हापुरात एक अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे. कोल्हापुरातील राजेंद्र नगर या एरियामध्ये 2 अल्पवयीन मुलांना मारहाण करण्यात आलेली आहे. जो तरुण आहे तो एक 26 वर्षाचा आहे आणि त्याच्यासोबत एक सोबती आहे. त्या दोघांनी 2 मुलांना, अल्पवयीन मुलांना अतिशय जबरदस्त मारहाण करून तिथून ते पसार झालेले आहेत. त्यानंतर जे हॉस्पिटल आहे साई स्पर्श हॉस्पिटल, तिथे त्या 2 मुलांना ॲडमिट करण्यात आलं होतं. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. एक मुलगा गंभीर जखमी झाला होता. डॉक्टरांकडून आम्हाला समजले की खूप त्याच्या डोक्यामध्ये रक्तस्राव होत होता.